नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र भूगोल याविषयी काही प्रश्नांचा सराव करून घेणार आहोत. वन लाइनर स्वरूपात हे प्रश्न असतील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न पहिला आहे, लाकडी खेळण्यासाठी प्रसिद्ध शहर कोणते आहे? तर लाकडी खेळण्यासाठी प्रसिद्ध शहर सावंतवाडी हे आहे. महाराष्ट्रातील पहिला पवन ऊर्जा प्रकल्प कोणता? जमसंडे सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील पहिला पवन ऊर्जा प्रकल्प आहे. समृद्धी महामार्गाचे नाव काय आहे? समृद्धी महामार्गाचे नाव आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महामार्ग. पुढील प्रश्न आहे, कोणत्या शहरास भारताचे प्रवेशद्वार म्हणतात? मुंबई या शहरास भारताचे प्रवेशद्वार असे म्हणतात. लोहगाव पुणे येथील विमानतळाला कोणाचे नाव देण्यात आलेले आहे? तर लोहगाव पुणे येथील विमानतळाला जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे नाव देण्यात आले आहे. ऊर्जा धोरण जाहीर करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? महाराष्ट्र. महाराष्ट्र हे ऊर्जा धोरण जाहीर करणारे महाराष्ट्रातील. पुढील प्रश्न आहे, आदिवासी विकास आयुक्तालयाचे मुख्यालय कुठे आहे? नाशिक येथे आदिवासी विकास आयुक्तालयाचे मुख्यालय आहे. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील पहिले आदिवासी विद्यापीठ कुठे आहे? महाराष्ट्रातील पहिले आदिवासी विद्यापीठ नाशिक येथे आहे. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण अमरावती जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी दर 12 वर्षांनी कुंभमेळा भरतो? नाशिक त्र्यंबकेश्वर येथे महाराष्ट्रामध्ये दर 12 वर्षांनी कुंभमेळा भरतो. ताडोबा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? ताडोबा व्याघ्र प्रकल्प आहे चंद्रपूर जिल्ह्यात. पुढील प्रश्न, महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू प्रामुख्याने कुठे आढळतो? महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू प्रामुख्याने भीमाशंकर अभयारण्यामध्ये आढळतो. पुढील प्रश्न आहे, विदर्भातील कृषी विद्यापीठ कोणते? डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला हे विदर्भातील कृषी विद्यापीठ आहे. रायगड जिल्ह्याचे मुख्यालय कुठे आहे? तर रायगड जिल्ह्याचे मुख्यालय आहे अलिबाग येथे. पश्मिना शेळीपासून काय मिळवतात? पश्मिना शेळीपासून लोकर मिळवतात. पुढील प्रश्न बघूया, राज्यातील पहिले कृषी विद्यापीठ कोणते? राज्यातील पहिले कृषी विद्यापीठ आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी. महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो? महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस पडतो आंबोली सिंधुदुर्ग येथे. भारताच्या खनिज संपत्तीपैकी किती टक्के खनिज महाराष्ट्रात आढळते? तर भारताच्या एकूण खनिज संपत्तीपैकी 4% खनिज संपत्ती महाराष्ट्रात आढळते. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून किती टक्के पाऊस पडतो? महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून 85% पाऊस पडतो. पुढील प्रश्न बघूया, महाराष्ट्राच्या हवामानावर कोणत्या पर्वतरांगांचा मोठा प्रभाव आहे? तर महाराष्ट्राच्या हवामानावर सह्याद्री म्हणजेच पश्चिम घाटचा मोठा प्रभाव आहे. खडकवासला धरण कोणत्या नदीवर आहे? खडकवासला हे धरण मुठा नदीवर आहे. राधानगरी धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे? राधानगरी धरणाच्या जलाशयाचे नाव आहे लक्ष्मी तलाव. जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे? जायकवाडी हे धरण गोदावरी नदीवर आहे. कोकणातील सर्वात मोठी खाडी? कोकणातील सर्वात मोठी खाडी आहे धर्मतरची खाडी. पुढील प्रश्न बघूया, कोल्हापूर शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? कोल्हापूर हे शहर पंचगंगा नदीच्या काठावर वसलेले आहे. कोल्हापूर व सांगली जिल्ह्याच्या सीमेवरून वाहणारी नदी? तर कोल्हापूर व सांगली जिल्ह्याच्या सीमेवरून वाहणारी नदी आहे कृष्णा नदी. पाचगणी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? पाचगणी हे थंड हवेचे ठिकाण आहे सातारा जिल्ह्यात. भारताचे मध्यवर्ती म्हणजे 0 माईल ठिकाण कोणते? भारताचे मध्यवर्ती ठिकाण आहे नागपूर. नाशिकमध्ये कुंभमेळा दर किती वर्षांनी भरतो? हा प्रश्न रिपीट झालेला आहे, पण चला काही हरकत नाही. नाशिकमध्ये कुंभमेळा दर 12 वर्षांनी भरतो. रायगड जिल्ह्याचे जुने नाव काय आहे? रायगड जिल्ह्याचे जुने नाव आहे कुलाबा. पुढील प्रश्न बघूया, नर्मदा नदीचा उगम कुठे होतो? नर्मदा नदीचा उगम होतो अमरकंटक येथे. महाराष्ट्रातील कोणत्या नद्या दक्षिण वाहिनी आहेत? वर्धा व वैनगंगा या नद्या महाराष्ट्रातील दक्षिण वाहिनी नद्या आहेत. कोणत्या 2 नद्यांच्या दरम्यान सातमाळा अजिंठा डोंगर रांग आहे? तापी व गोदावरी या 2 नद्यांच्या दरम्यान सातमाळा अजिंठा डोंगर रांग आहे.
साल्हेर शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर साल्हेर शिखर नाशिक जिल्ह्यात आहे. क्षेत्रफळाने सर्वात लहान प्रशासकीय विभाग कोणता? क्षेत्रफळाने सर्वात लहान प्रशासकीय विभाग आहे कोकण. नागपूर हे शहर डॅश डॅश या नदीकाठी वसलेले आहे. तर नागपूर हे शहर नाग या नदीच्या काठावर वसलेले आहे. पुढील प्रश्न बघूया. महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प. महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्प कोणता आहे सर्वात मोठा? कोयना प्रकल्प. गेटवे ऑफ इंडिया कुठे आहे? गेटवे ऑफ इंडिया मुंबई येथे आहे. चलनी नोटा छापण्याचा कारखाना कुठे आहे? चलनी नोटा छापण्याचा कारखाना आहे नाशिक येथे. महाराष्ट्रातील पहिला खत कारखाना कुठे आहे? थळ वायशेत येथे महाराष्ट्रातील पहिला खत कारखाना आहे. राज्यातील तसेच देशातील पहिला पर्यटन जिल्हा सिंधुदुर्ग आहे. महाराष्ट्राची पर्यटन राजधानी तर कोणती आहे महाराष्ट्राची पर्यटन राजधानी? छत्रपती संभाजीनगर. पुढील प्रश्न आहे. लोहगाव पुणे येथील विमानतळाला कोणाचे नाव देण्यात आले? हा प्रश्न रिपीट होतो आहे. लोहगाव पुणे येथील विमानतळाला जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे नाव देण्यात आले. महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाचे मुख्यालय कुठे आहे? महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाचे मुख्यालय आहे नागपूर येथे. महाराष्ट्रातील पहिली सहकारी सूतगिरणी इचलकरंजी येथे आहे. कोरकू ही आदिवासी जमात कोणत्या भागात आढळते? कोरकू ही आदिवासी जमात मेळघाट या भागात आढळते. महाराष्ट्रातील पहिले रामसर स्थळ कोणते आहे? नांदूर मधमेश्वर हे महाराष्ट्रातील पहिले रामसर स्थळ आहे. प्रसिद्ध कैलास मंदिर कोणत्या लेण्यांमध्ये आहे? वेरूळ लेण्यांमध्ये. प्रसिद्ध कैलास मंदिर वेरूळ लेण्यांमध्ये आहे. पुढील प्रश्न आहे. ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ताडोबा राष्ट्रीय उद्यान आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती जिल्ह्यात आहे. महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून कोणते अभयारण्य ओळखले जाते? तर महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून नांदूर मधमेश्वर नाशिक हे अभयारण्य ओळखले जाते. महाराष्ट्रात कोणत्या वृक्षाला कल्पवृक्ष म्हणतात? नारळ या वृक्षाला महाराष्ट्रात कल्पवृक्ष म्हणतात. आशिया खंडातील सर्वात मोठी पंचतारांकित औद्योगिक वसाहत कुठे आहे? बुटिबोरी नागपूर येथे. महाराष्ट्र राज्याचे राज्यशस्त्र कोणते आहे? दांडपट्टा हे महाराष्ट्र राज्याचे राज्यशस्त्र म्हणून घोषित करण्यात आले. सर्वात कमी समुद्र किनारा कोणत्या जिल्ह्याला संलग्न आहे? तर सर्वात कमी समुद्र किनारा महाराष्ट्रामध्ये ठाणे या जिल्ह्याला आहे. पुढील प्रश्न बघूया. शिखांचे 10वे गुरु गुरु गोविंद सिंग यांची समाधी कुठे आहे? गुरु गोविंद सिंग यांची समाधी आहे नांदेड येथे. महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस कोणत्या वाऱ्यापासून पडतो? नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस पडतो. पंडित नेहरू यांनी कोणत्या किल्ल्यामध्ये डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला? अहिल्यानगरचा भुईकोट किल्ला येथे पंडित नेहरू यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला. राज्यात लढाऊ विमान निर्मितीचा कारखाना कुठे आहे? ओझर नाशिक येथे राज्यात लढाऊ विमान निर्मितीचा कारखाना आहे. गोदावरी नदी खोऱ्याने महाराष्ट्राचा किती भाग व्यापलेला आहे? गोदावरी नदी खोऱ्याने महाराष्ट्राचा 49% भाग व्यापलेला आहे. पुढील प्रश्न बघूया. वर्धा व वैनगंगा यांच्या एकत्रित प्रवाहाला काय नाव दिले गेले आहे? तर प्राणहिता असे नाव दिले गेले आहे. मिहान प्रकल्प कुठे आहे? मिहान हा प्रकल्प नागपूर येथे आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण आंबोली सिंधुदुर्ग हे आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण आंबोली सिंधुदुर्ग. एक लहरे औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? एक लहरे औष्णिक विद्युत प्रकल्प आहे नाशिक जिल्ह्यात. भारतात सर्वात जास्त ज्योतिर्लिंग कोणत्या राज्यात आहे? भारतात सर्वात जास्त ज्योतिर्लिंग आहे महाराष्ट्र राज्यात. पुढील प्रश्न आहे. कोणत्या बंदरातून जपानला लोह खनिज निर्यात केली जाते? रेडी बंदरातून जपानला लोह खनिज निर्यात केले जाते. वन विभागाचे मुख्यालय कुठे आहे? तर वन विभागाचे मुख्यालय आहे नागपूर येथे. कोकणातील सर्वात लांब नदी आहे वैतरणा नदी 154 किलोमीटर. महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून कोणते अभयारण्य ओळखले जाते? नांदूर मधमेश्वर नाशिक हे अभयारण्य महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून ओळखले जाते. नांदूर मधमेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
नाशिक जिल्ह्यामध्ये नांदूर मधमेश्वर हे अभयारण्य आहे. पुढील प्रश्न बघूया. पेंच राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? पेंच राष्ट्रीय उद्यान नागपूर येथे आहे. पुढील प्रश्न. मुंबई हाय हे कोणत्या खनिजाशी संबंधित आहे? पेट्रोलियम संबंधित आहे. मुळा व मुठा नद्यांचा संगम कुठे होतो? इथे थोडीशी प्रिंट मिस्टेक आहे. मुळा व मुठा नद्यांचा संगम पुण्याजवळ होतो. कोणत्या नदीवर आशिया खंडातील पहिला लेक टॅपिंगचा प्रयोग करण्यात आला? कोयना नदीवर आशिया खंडातील पहिला लेक टॅपिंगचा प्रयोग करण्यात आला. तर हे होते आपले 80 प्रश्न महाराष्ट्र भूगोल याविषयी. अशाच प्रकारचे जीकेचे व्हिडिओ बघण्यासाठी जिजाऊ जीके क्लास या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.